करायचं का? कोण बोला तर कोण आहे बोला सुरत पाटील रेडी का बोला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 2023-2024 ला एक टेंडर इश्यू केलेलं महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण यांच्यामार्फत टेंडर होतं. 15 विविध जी शासकीय रुग्णालय आहेत त्या शासकीय रुग्णालयांना कॅथलॅब देण्यासाठी. कॅथलॅब आपल्याला माहिती आहे की जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी करायची असेल, एन्जिओग्राफी करायची असेल किंवा हृदयासंदर्भातले जे डिटेल्स जे उपचार करायचे आहेत जे उपचार करायचे आहेत हे उपचार करण्यासाठी कॅथलॅब खूप महत्त्वाचं असतं. तर 15 हॉस्पिटल्सना हे कॅथलॅब पुरवण्याच्या संदर्भातलं 345 कोटीचं कंत्राट हे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाने इश्यू केलं. त्याच्यानंतर ते जे टेंडर आहे हे एनएल हेल्थकेअर, मेडिओन हेल्थकेअर आणि विवेवा सायंटिफिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्या त्याला क्वालिफाय झाल्या. त्याचप्रमाणे त्यातनं मग एक कंपनी सिलेक्ट झाली आणि त्यांना 19 ठिकाणी जवळजवळ पूर्ण कॅथलॅब उभारण्याची, म्हणजे त्या कॅथलॅबला जे लागणारं सिव्हिल वर्क आहे तिथपासून ते कॅथलॅब उभं करणं याच्यासाठी त्यांना कंत्राट देण्यात आलं 345 कोटीचं. आणि त्याची जी लिस्ट आहे ती अशी आहे कोणाकोणाला हे कॅथलॅब प्रोव्हाइड करायचे आहे. तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ठाणे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पनवेल, जनरल हॉस्पिटल मालाड मालवणी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अहमदनगर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धुळे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उस्मानाबाद, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कराड, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मीरा भाईंदर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औरंगाबाद संभाजीनगर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाशिम, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सिंधुदुर्ग, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोला आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वर्धा. आता जेव्हा यांना दिलं तेव्हा त्यांना एक स्पेसिफिक टाईम लिमिट देण्यात आलं की बाबा या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही या सगळ्या ठिकाणी कॅथलॅबची उभारणी करायची. आणि ती उभारणी करत असताना टप्प्याटप्प्याने त्यांना जसं कामाचा प्रोग्रेस आहे त्याप्रमाणे त्यांना पेमेंट करायचं. म्हणजे पहिलं सिव्हिल वर्क झालं की 30% पेमेंट, पुढचा टप्पा पार पडला की 20% पेमेंट आणि पुढचा टप्पा पार पडला की 30% पेमेंट आणि फायनल तुमचा जेव्हा कॅथलॅब वर्किंग होईल त्यावेळेला उरलेलं 20% पेमेंट. तर या कंत्राटदाराला ऑलरेडी शासनाने 80%च्या वर पेमेंट दिलेलं आहे. नाही, पेमेंट दिलेलं आहे. याचा अर्थ ते टप्पे पार झाले पाहिजेत आणि ते टप्पे जसे पार होत आहेत त्याप्रमाणे त्यांनी पेमेंट केलं पाहिजे. आणि जर त्यांनी त्या 1.5 वर्षाच्या कालावधीत ती कॅथलॅब उभारणी केली नाही तर मॅक्झिमम 5% ऑफ द टोटल कॉस्ट हा दंड त्याला पडेल. दंड हा नंतरची गोष्ट. माझ्याकडे काही फोटो आहेत जे आम्ही हॉस्पिटलला जिथे कॅथलॅब बसवलं आहे असं शासनाचा दावा आहे. म्हणजे या ठिकाणी जिथे मी नावं वाचून दाखवले तिथे कॅथलॅब बसवलं असा दावा आहे. तिथल्या काही हॉस्पिटलची आम्ही व्हिजिट केली आणि तिकडचे फोटो काढले. जनकल्याण नगर, मालाड पश्चिम हा फोटो आहे त्याचा.
इथे कुठेही तुम्हाला कॅथलॅब दिसतोय का बघा. आणि याचा 80% पेमेंट शासनाने केलेलं आहे. कॅथलॅब न बसवता हे पैसे कंत्राटदारांनी यांना पेमेंट केलं आहे. बरं, हे तुम्हाला एक दाखवतो मी मालाडचं. हा कॅथलॅबचा जो बॉक्स आहे तो बॉक्स तिथे तसाच पडलेला आहे. अजून सिव्हिल वर्कही झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. हे झालं जनकल्याण नगर मालाड. हे मीरा भाईंदरचं हॉस्पिटल, जिथे कॅथलॅब इन्स्टॉल केलं असं सांगून 80% पेमेंट झालेलं आहे. तिथले हे फोटो आहे. पहिला फोटो आहे, हा दुसरा फोटो आहे, तिसरा फोटो आहे, ही अवस्था आहे सध्या तिथे. हे असे बॉक्सेस आणून टाकून दिलेले आहेत. कुठलंही सिव्हिल वर्क झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. हे सिव्हिल वर्क झाल्यावर 30% पेमेंट आणि मग पुढच्या वस्तू, यातलं काहीच न करता ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे कंत्राटदार. ही अशी अवस्था त्या हॉस्पिटलची आहे. हे तुम्हाला मी दाखवलं मीरा रोड भाईंदर. हे मालाड. हे ठाणे. ही अशी अवस्था आहे. हे कॅथलॅबचे जे एरियाज आहेत तिकडे असे बॉक्स टाकून ठेवलेले आहेत. कुठलंही इन्स्टॉलेशन झालेलं नाही, कुठलंही सिव्हिल वर्क झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. हॉस्पिटलचंही काम पूर्ण झालेलं नाहीये. तिथे ऑलरेडी कॅथलॅबची ऑर्डर दिली. याच्यानंतर आम्ही पनवेल इथे विचारणा केली. पनवेल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यांना माहीतच नाही आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबची ऑर्डर दिलेली आहे. जेव्हा त्यांना आम्ही पत्र दिलं की तुम्ही कॅथलॅब कुठे इन्स्टॉल केलं आहे, तर आमच्याकडे कॅथलॅब येणार आहे हेही त्या सुपरिटेंडंटला माहीत नाही पनवेलच्या. अशी अवस्था आहे. सोलापूर इथे तर हॉस्पिटल अजून बांधलेलंच नाही आहे आणि कॅथलॅबचं आपण 80% पेमेंट दिलेलं आहे. माझी आपल्या सर्व माध्यमांना विनंती आहे की ही लिस्ट मी आपल्याला देतो. तिथे कॅथलॅब लागल्यात ते आपण स्वतः जाऊन चेक करा आणि याच्या संदर्भातला प्रश्न हा शासनाला विचारला पाहिजे. जेव्हा आम्ही पत्र दिलं महाराष्ट्र वस्तू खरेदी प्राधिकरणाला, तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं? प्रति संदीप देशपांडे, शहराध्यक्ष मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शहराध्यक्ष मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या निवेदक क्रमांक E03 याची माहिती देण्याबाबत पत्र दिनांक 24/3 मार्च महिन्यात रोजी कार्यालयाला प्राप्त झाले. सदर निविदा याची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत करण्यातच आलेली नाही, हे त्यांचं उत्तर. आता मी तुम्हाला टेंडरची पण कॉपी दाखवतो. जे म्हणतात की आम्ही खरेदीच नाही केली, टेंडर कोणाच्या नावाने काढलं हे दाखवतो. ही टेंडरची कॉपी आहे. ही महाराष्ट्र जे प्राधिकरण आहे त्यांनी पब्लिश केलेलं टेंडर आहे. 345 कोटी रुपये जनतेचे खरेदी न करता कॅथलॅबचं पेमेंट झालेलं आहे. 45 कोटी रुपये. हे सर्व आरोग्य विभागामधून होतं.
हे सगळं आरोग्य भवन म्हणून होतं, दुसरं कोण खरेदी करणार आहे? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरणानेच केली पाहिजे आणि त्यांनीच टेंडर काढलेलं आहे. टेंडरची कॉपी मी आपल्याला दाखवली. अशा प्रकारे सरेआम घोटाळे या राज्यामध्ये सुरू आहेत. जे सरकार म्हणतं की आमचं झिरो टॉलरन्स आहे भ्रष्टाचाराच्या प्रती, त्यांच्या नाकाखाली, मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली, उपमुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याला कव्हरअप करण्याचं काम शासनातले अधिकारी करत असते. बरं, आम्ही त्यांना अनेक पत्र लिहिली, हा RTI टाकला की बाबा आम्हाला जो जे पेमेंट करतात ते सुप्रिटेंडंट यांनी अहवाल दिल्यानंतर पेमेंट करायचं असतं. म्हणजे जो तिथला जो हॉस्पिटलचा सुप्रिटेंडंट आहे त्यांनी एक अहवाल द्यावा लागतो की बाबा हे इन्स्टॉल झालं, हे असं असं झालं. हा आम्ही 9/4 त्यांना RTI टाकलेला आहे. त्याच्यानंतर अजून आम्हाला त्याचं कुठलंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आज 1 महिन्याच्या म्हणजे 30 दिवसात बंधनकारक आहे, अजूनही उत्तर दिलेलं नाही. अजूनही आम्हाला ते सांगतात की आम्ही माहिती गोळा करतो आहे. याच्यामध्ये काय माहिती गोळा करतात माहीत नाही मला. तिथे एक अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांना आम्ही भेटीची वेळ मागण्यासंदर्भात सुद्धा पत्र दिलं होतं, पण अजूनही ते आम्हाला भेटीची वेळ देत नाही आहे. अशा प्रकारची परिस्थिती जर महाराष्ट्रात असेल तर प्रश्न राज्यकर्त्यांना विचारायचे का नाही विचारायचे, आणि विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची जर उत्तर देणार नसाल तर याची दाद कोणी आणि कोणाकडे मागायची, हे आमचे प्रश्न आहेत. मला असं म्हणायचं आहे का की या एकंदरीतच प्रकरणामध्ये चयन आहे? निश्चितपणे हे वरपासनं खालपर्यंत चेन आहे. बरं, प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत नाही का की अशा प्रकारचे धंदे त्यांच्या खात्यात चालले आहेत? आम्ही त्यांनाही सुद्धा वारंवार या गोष्टीची कल्पना दिली. आज शेवट नाईलाजाने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन हे करतोय. तुम्ही माहितीही द्यायला टाळाटाळ करताय. आज आम्ही 3 महिने, पहिलं पत्र त्यांना मार्च महिन्यात लिहिलेलं आहे, 3 महिने त्यांच्याकडे माहिती मागतो, तुम्ही माहिती देत नाही आहात. जी गोष्ट आम्ही जाऊन व्हेरीफाय करू शकलो ती गोष्ट आरोग्य खातं करू शकत नाही.